नमस्कार मंडळी, आज घरी सत्यनारायणाची पूजा आहे। इथे माझी देवपूजा झाली आहे, बाप्पाची पण पूजा झाली आहे। आता थोड्याच वेळात गुरुजी येतील, त्यांची पण मी इथे पूजेची सर्व तयारी करून ठेवली आहे। हे पहा, आणि इथे आई निवांत बसलेत, आईंचा फोन येतोय आणि माझा पुरणपोळीचा पण सर्व स्वयंपाक झालाय आणि आर्य बसणार आहे पूजेला। इथे कुर्ता घालून आलाय आणि मला म्हणतोय कसा दिसतोय मी सांग। इथे फॅशन शो करून दाखवतोय मला। आता गुरुजी आलेत आणि पूजेला पण सुरुवात केली आहे। वंदनामाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय राजीवाय चंद्रहा प्रणामे विनियोगे नमो भगवते श्री वासुदेवाय। ओम भूभुवा ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सर्वविर्णे भर्गो देवस्य धीमहि तन्नो यो न प्रचोदयात्। आप ज्योति रसुमं ब्रह्म भोगायात। आपलं हात घेताना तो हात कानाला लावायचा, पण हात जोडून बसायचं। ठीक आता पूजा वगैरे झाली, आमची सर्वांची जेवण पण झाली आणि इथे आता संध्याकाळची तयारी। इथे भाऊला म्हटलं खोबरे चिरून दे, वाटण करायचे, आणि आई पण इथे भाजी चिरून देतात आहेत मला। आर्याला पण मी बसवले कामाला। इथे मी दोन्ही कुकरला छोले उकडायला ठेवलेत। इथे आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची। वाटणासाठी मी इथे कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवलाय, वाटण पण तयार झाले। आता भाजी फोडणीला टाकते, आधी मसाला परतून घेते। इथे मस्त असा मसाला पण परतून झालाय, मसाल्याला तेल सुटले। हे पहा, छोलेची भाजी तयार झाली आहे। आणि इथे आता मी पुलाव करून घेते। एका हातात मोबाईल पकडलाय, त्यामुळे मला मिक्स करता येत नाहीये। भाभी के घर पे हम आ चुके हैं। या काकू, बाई आले बाई, या या या। हाय दीदी। हाय काय बाई, बरं आहे ना? मेन रोडला परत आलो गल्ली मध्ये, 6 नंबर गल्लीत घुसलो। 6 नंबर नाही, 9 नंबर गल्ली। गणपती बाप्पा मोरया मोरया।
बसले काही लोक बाहेर. जाऊ दे, बसू दे, जागा तरी होती ना मग सगळी. आई बसले ना, बसले तिथं. आवडली ना? पुलाव घ्या, पोटभर जेवा. काकूला आवडली का भाजी? सुना नाही सांगतील अरे गुलाबजाम पाहिजे कुणाला? गुलाबजाम बंद नाही. हॅलो हॅलो. हे नाही डोळे बंद करते. दुसरा चांगला आलेला आहे. भाऊजींचा उपास होता ना? हा, घेतो.